अनोखं प्रेम भाग 2. मानवीला बरं वाटायला लागल्यानंतर एक दिवस शिवमची आई शोभाताई सुहानीला मागणी घालायला आल्या. आपल्या मुलीला इतक्या मोठ्या घरातून स्थळ आलेलं पाहून रेखाताई हरखून गेल्या. आपल्या मुलीने नशीब काढलं असंच त्यांना वाटत होतं. शोभाताई स्वभावाने शिवमसारख्या नव्हत्या. त्या सुसंस्कृत, सॉफ्ट स्पोकन, प्रेमळ स्वभावाच्या होत्या. त्यांनी सुहानीच्या फॅमिलीची माफी मागितली, कारण त्यांच्या मुलामुळे सुहानीच्या परिवाराला इतक्या मोठ्या संकटाला सामोरं जावं लागलं होतं. त्यांना ही गोष्ट उशिरा समजली होती, कारण शिवम अशा गोष्टी आपल्या आईपर्यंत पोहोचू देत नव्हता. पण रेखाताईंनी त्यांना सांगितले की मानवीचा जीव वाचवण्यासाठी शिवमनेच मदत केली असल्याने त्यांना आता शिवमबद्दल कोणतीही तक्रार नाही. उलट त्या शिवमची स्तुतीच करत होत्या. शिवमने आपल्या खोट्या चांगुलपणाने त्यांना चांगलंच इम्प्रेस केलं होतं. शोभाताईंनी जेव्हा सुहानी आणि राघवच्या लग्नाची बोलणी सुरू केली, तेव्हा रेखाताई आनंदाने कोणतेही आडेवेडे न घेता त्यांच्या लग्नाला तयार झाल्या. लग्नाचा सगळा खर्चही शिवम करणार होता, त्यामुळे तीही चिंता मिटली होती. थोडे दिवस आराम केल्यानंतर मानवीला शिवमने आपल्याच ऑफिसच्या दुसऱ्या ब्रँचमध्ये एक चांगली नोकरी देण्याचं कबूल केलं. त्यामुळे मानवीनेही शिवमला माफ केलं होतं. तीही आपल्या दीदीसाठी खुश होती. पण या सगळ्यात सुहानीच्या मनातली भीती वाढतच चालली होती. शिवमने ठरवलं तर त्याला कुठलीही मुलगी मिळू शकते, पण तो माझ्यासारख्या सामान्य मुलीसोबत लग्न का करत आहे? तिने शिवमला कानाखाली मारून त्याचा अपमान केला होता. त्याला जेलमध्ये पाठवलं होतं. हे सगळं करण्यामागे त्याचा काय उद्देश आहे याची थोडी कल्पना तिला होती. तरीही ती जो विचार करत आहे तो चुकीचा असावा अशी अपेक्षा तिला वाटत होती. पण आता काहीही झालं तरी ते तिला सोसावंच लागणार होतं. हे स्थळ आल्यापासून आई खूप खुश होती. ती आईला आपल्या मनातला संशय सांगून दुःखी करू इच्छित नव्हती. लग्नाच्या 4 दिवस आधी तिने आपल्या ऑफिसमधून रिझाईन केलं. ती आज घरी आली तेव्हा तिला खूप उदास वाटत होतं. आज जेवायची इच्छाच नव्हती, म्हणून जेवण न करता कॉफी बनवून घेतली आणि आपल्या घराच्या छोट्याशा बाल्कनीत येऊन उभी राहिली. बाहेर बघत असताना तिचं मन मात्र अजिबात शांत नव्हतं. सतत तेच शब्द आठवत होते. आता ती वैतागली होती. तिला हे लग्न नको वाटत होतं, पण ते करण्याखेरीज काही पर्याय नव्हता. ती आईला आणि मानवीला रोज खूप आनंदी आहे असं दाखवत असली तरी मनातून खूप घाबरलेली होती. आईंना सुहानी काही दिवसांपासून खूप बेचैन आणि चिंताग्रस्त वाटत होती. ती बाल्कनीत काहीतरी विचार करत उभी आहे हे पाहून त्या तिच्या जवळ गेल्या. त्यांनी तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला. तिच्या मनात शिवमबद्दल काही डाऊट आहे का म्हणून विचारलं. पण सुहानी इच्छा असूनही आईला सगळं सांगू शकली नाही. फ्लॅशबॅक एंड. कार थांबल्याचं जाणवताच सुहानी जुन्या आठवणीतून बाहेर आली. शिवम लगेच गाडीतून खाली उतरला. तेव्हा तिला समजलं की ते शिवमच्या घरी पोहोचले आहेत. तिचं हृदय जोरात धडधडत होतं. तिने कारचा दरवाजा उघडला. समोर दिसणाऱ्या त्या आलिशान बंगल्याकडे बघत बघत ती खाली उतरली. तो बंगला महालापेक्षा कमी नव्हता. समोर भव्य असं गार्डन होतं. कारंजातून वाहणाऱ्या पाण्याचा कलकल आवाज येत होता. विविध फुलांचा सुगंध दरवळत होता. बंगला रोषणाईने उजळून निघाला होता. सुहानी मंत्रमुग्ध होऊन सगळं बघत होती. शिवम मात्र तिच्याकडे न पाहता केव्हाच पुढे निघून गेला होता. सुहानीही त्याच्या मागे निघाली. नव्या नवरीच्या वेशात तिचं सुंदर रूप अजूनच खुलून दिसत होतं. दारात शिवमची आई आरतीची थाळी घेऊन हसतमुखाने त्यांचे स्वागत करत उभ्या होत्या. त्यांनी दोघांना ओवाळलं. मग सुहानीला उंबरठ्यावरचं माप ओलांडून घरात प्रवेश करायला सांगितला. सुहानीने कुंकवाच्या पावलांनी त्या घरात प्रवेश केला. तिथे घरातील सगळे सदस्य उपस्थित होते. शिवमचे आई बाबा, छोटा भाऊ रोहन आणि बहिणी दिशा, एवढाच शिवमचा परिवार होता. आईने सगळ्यांशी सुहानीची ओळख करून दिली. सुहानीने आईबाबांना नमस्कार केला. रोहन आणि दिशाकडे पाहून स्माईल केली. त्यांनीही सुहानीचं हसत स्वागत केलं. त्यांना नववधू घरात प्रवेश केल्यानंतरचे खेळ वगैरे घ्यायचे होते, पण शिवमला त्यात इंटरेस्ट नव्हता. तो इतका वेळ ताटकळत तिथे उभा होता. त्याने या सगळ्या गोष्टी करायला नकार दिला आणि तिथून आपल्या रूममध्ये निघून गेला. ते पाहून सुहानीचा चेहरा उतरला.
आईने सुहानीला समजावलं की प्रत्येकाला या सगळ्या गोष्टींमध्ये इंटरेस्ट नसतो आणि शिवम थोडा गंभीर स्वभावाचा आहे, त्यामुळे त्याला या सगळ्या गोष्टी बालिशपणा वाटतात. काही हरकत नाही, मी ना तुला आपलं घर दाखवते. आईने तिला सगळं घर दाखवलं. घर खरंच एखाद्या महालासारखं होतं. खूप छान इंटेरियर डेकोरेशन करून सजवलेलं होतं. ते घर सुहानीला स्वप्नवत भासत होतं. ती आज गेस्ट रूममध्येच झोपणार होती, त्यामुळे ती थोडी रिलॅक्स होती. निदान आज तरी त्या शिवमला फेस करावं लागणार नाही म्हणून तिचं टेन्शन थोडं कमी झालं होतं. आईने तिला गेस्ट रूम दाखवलं. तिला भूक लागली होती, त्यामुळे तिला खाण्यासाठी काही घेऊन आली. आईने तिला सांगितलं की कपाटात तिला दुसऱ्या दिवशी घालण्यासाठी एक साडी आणि दागिने ठेवले आहेत. सकाळी ते घालून तयार राहा, सकाळी पूजा आहे. सुहानीने त्यांना होकार दिला. तिने थोडंसं खाऊन निवांत बेडवर बसत आईला फोन लावला. आई आणि मानवी तिच्याशी बोलण्यासाठी खूप तरसत होत्या. सुहानीने त्यांना सांगितलं की ती व्यवस्थित पोहोचली आहे. तिने सांगितलं की ते घर खूप मोठं आणि अगदी महालासारखं आहे आणि घरातील लोकही स्वभावाने चांगले आहेत. ते ऐकून आईला आणि मानवीला बरं वाटलं. आपली लेक सासरी सुखात राहावी हीच प्रार्थना रेखाताई देवाकडे करत होत्या. सुहानी बराच वेळ झोपण्याचा प्रयत्न करत होती, पण तिला लवकर झोप आली नाही. बराच वेळ ती पडल्या पडल्या शिवमच्या वागण्याचा विचार करत होती, पण ती जेवढा विचार करत होती तिच्या पोटात भीतीने गोळा येत होता. नंतर केव्हा तरी तिचा डोळा लागला. सकाळी तिला दचकून जाग आली. स्वतःला एका नव्या जागेत पाहून ती चकित झाली. मग तिला आठवलं की अरे, आपलं आता लग्न झालं आहे, आपण आता आपल्या सासरी आहोत. ती उठली आणि आंघोळ वगैरे करून साडी घालून तयार झाली. त्या मोरपंखी साडीत तिचं सौंदर्य अजून खुलून दिसत होतं. ती तयार होऊन खाली आली. आईने हसत तिचं स्वागत केलं. काही वेळाने पूजेची सगळी तयारी झाली. इतक्यात शिवमही तयार होऊन आला. त्याने सुहानीकडे पाहिलं. काही क्षण तो तिच्याकडे पाहतच राहिला. त्याच्या ओठांच्या कडा किंचित रुंदावल्या. ती इतकी सुंदर दिसत होती की त्याची नजर तिच्यावरून हटतच नव्हती. पण तोच त्याच्या नजरेपुढे ते कानामागे मारण्याचे क्षण आले आणि त्याचा चेहरा परत गंभीर झाला. तो गुपचूप तिच्या शेजारी पाटावर जाऊन बसला. पूजा संपन्न झाली. सुहानीने आईबाबांचे आशीर्वाद घेतले. शिवमची ऑफिसला जाण्याची लगबग चालू होती. शिवम, अरे, कालच तुझं लग्न झालं आहे आणि तू आज लगेच ऑफिसला जाण्याची घाई करत आहेस. अरे, निदान 2 दिवस तरी कामापासून सुट्टी घे, आई म्हणाली. आई, तुला हवं होतं ना की मी लग्न करावं. तुझ्या मर्जीनुसार मी लग्न केलं ना. आता मी तेच करेल जे मला हवं आहे आणि सुहानीही तेच करेल जे मी सांगेल. आणि तसंही आता या फालतू गोष्टींसाठी मी माझा वेळ वाया घालवणार नाही, तो रूडली म्हणाला आणि निघून गेला. त्याचं ते रूढ बोलणं ऐकून सुहानीचा चेहरा एवढूसा झाला. आईलाही तिच्याकडे पाहून वाईट वाटलं. आईने तिला समजावून सांगितलं की शिवम खूप शिस्तप्रिय आहे. त्याला त्याची कामं वेळेवर पूर्ण करायला आवडतात, नाहीतर तो खूप चिडतो. म्हणून त्याचं बोलणं जास्त मनावर घेऊ नकोस. हळूहळू तुला त्याचा स्वभाव माहिती होईल, मग तुला या गोष्टीचा त्रास होणार नाही. पण सुहानीचं त्यामुळे समाधान झालं नव्हतं. या सगळ्यात तिला एक गोष्ट मात्र समजली होती की शिवम पुढे त्याचे घरचेही जास्त बोलत नाहीत. सगळे नाईलाजाने का होईना तो जे म्हणेल ते करतात. इतकंच काय, तर बाबाही त्याच्यापुढे काही बोलण्याची हिंमत करत नाही. हे बघून ती खूप आश्चर्यचकित झाली होती. डोळे पाण्याने डबडबले होते. तिने कसंबसं स्वतःला सावरलं. शिवम ऑफिसला गेल्यानंतर आईंनी सुहानीला किचनमध्ये जाऊन काहीतरी गोड पदार्थ बनवायचा रिवाज पूर्ण करायला सांगितला. सुहानीला कुकिंग करण्याची खूप आवड होती. ती आनंदाने किचनमध्ये गेली. सुहानीने शिरा करायचं ठरवलं. घरात इतरही बरेच नोकर चाकर होते. कुकने सुहानीला शिऱ्यासाठी आवश्यक असलेलं साहित्य काढून दिलं. तिने खूप उत्साहात शिरा तयार केला. शिऱ्याचा मस्त घमघमाट सुटला होता. सुहानीने शिरा सर्वांना सर्व केला. आई, बाबा आणि दिशानेही शिऱ्याची स्तुती केली. त्या घरात प्रवेश केल्यापासून पहिल्यांदाच सुहानी मनापासून हसली होती. तो दिवस तिने मस्त आईशी गप्पा मारत आणि गार्डनमध्ये फिरत घालवला. शिवम तिच्या आसपास नसल्यामुळे ती मोकळेपणाने हसत बोलत होती. पण तिला हे ठाऊक नव्हतं की ती वादळापूर्वीची शांतता होती. शिवम जेव्हा ऑफिसमधून घरी आला तेव्हा सुहानीला जाणवलं की घरातलं वातावरण परत शांत झालं होतं.
बाकीच्या सगळ्यांची जेवणं झाली होती, म्हणून शिवम आणि रोहित दोघांनीच जेवण केलं. आईच्या सांगण्यावरून सुहानी शिवमच्या रूममध्ये तयार होण्यासाठी गेली होती आणि ती रूम पाहून ती थक्कच झाली. ती बेडरूम खूप मोठी आणि सुंदर होती. मध्ये एक किंग साईज बेड होता. बेडच्या मागे शिवमचा खूप मोठा फोटो लावलेला होता. त्या फोटोतही तो तितकाच घमंडी आणि रूढ दिसत होता. त्या बेडरूमचं इंटिरियर खूप कल्पकतेने केलेलं होतं. बाजूला मोठी बाल्कनी होती, त्यातून ते सुंदर गार्डन दिसत होतं. बाथरूमही तितकंच पॉश होतं. ती पटकन तयार झाली. तिने मरून कलरच्या सुंदर साडीवर हलकासा मेकअप केला होता. ओठावर मॅचिंग लिपस्टिक लावून केस मोकळे सोडले होते. ती आईच्या सांगण्यावरून तयार तर झाली होती, पण मन खूप बेचैन होतं. ती खूप घाबरलेली होती. डोकं काम करत नव्हतं. तिचं सामान अजूनही गेस्ट रूममध्येच होतं. त्याची ती नजर आठवून तिचं हृदय जोरात धडधडत होतं. आपलं सामान घेण्यासाठी ती बाहेर आली. इतक्या शिवम तिथे आला. तिला आपल्या रूममधून बाहेर पडताना पाहून तो रागाने तिच्याकडे पाहायला लागला. तिच्या हृदयाचा ठोका चुकला. ती घाबरून खाली पाहायला लागली. काही न बोलता त्याने सुहानीचा हात धरला आणि तिला गेस्ट रूममध्ये घेऊन आला. रूममध्ये अंधार होता. त्याने दरवाजा लावून घेतला. सुहानीचं हृदय खूप वेगाने धडधडत होतं. घसा कोरडा पडला होता. तो तिच्याकडे वळला. त्याच्या चेहऱ्यावर एक कुत्सित हसू होतं. वेलकम टू द वर्ल्ड ऑफ शिवम मेहरा. तू आता मिसेस सुहानी शिवम मेहरा झाली आहेस, पण ते फक्त नावाला. तुला माझ्या रूममध्ये जाण्याची परवानगी कुणी दिली? तो पुन्हा द्वेषाने म्हणाला. सुहानीला काय बोलावं ते समजेना. ती फक्त घाबरत आश्चर्याने त्याच्याकडे पाहत होती. अशी काय बघतेस? आता जीवनभर तुला हाच चेहरा बघायचा आहे. इतक्या मुली फिदा आहेत या चेहऱ्यावर, पण या चेहऱ्याने आपली पत्नी म्हणून तुला निवडलं आहे. फरक फक्त इतकाच आहे की मी तुझ्याशी लग्न केलं हे तुझं दुर्भाग्य ठरणार आहे. तू जगासाठी तर माझी पत्नी आहेस, पण खरं म्हणजे तू फक्त माझी एक गुलाम आहेस. एका नोकराप्रमाणे तुला त्या सगळ्या गोष्टी कराव्या लागतील ज्या मी तुला सांगेल, आणि जर नाही केल्यास तर तुला त्याची शिक्षाही मिळेल. अरे सॉरी, मी विसरलो. तुझ्या चुकीची शिक्षा तुझ्यापेक्षा जास्त तुझ्या घरच्यांना मिळेल. त्याचे हे शब्द तिच्यावर विजेसारखे कोसळले. ती दचकली. तिच्या डोळ्यांतून अश्रू गालांवर ओघळले. तोंडातून शब्दही फुटत नव्हता. अरे काय झालं? तू इतकी घाबरली का आहेस? आज तर आपली पहिली रात्र आहे ना, प्रत्येक पती पत्नीच्या आयुष्यातील सगळ्यात सुंदर रात्र. बघ मी तुझ्यासाठी बेड कसा सजवला आहे. त्याने लाईट चालू केला आणि समोरचं दृश्य पाहून सुहानीचे डोळे भीतीने विस्फारले. तो बेड फुलांनी नाही तर सुकलेल्या पालापाचोळ्याने सजवलेला होता. सुहानी फक्त स्तब्ध होऊन त्या बेडकडे पाहत होती. काय झालं? आश्चर्य वाटलं? तुला काय वाटलं की तुझा बेड फुलांनी सजवलेला असेल? नाही, तुझ्या नशिबात आता हा सुकलेला पालापाचोळा आणि काटेच लिहिलेले आहेत. आणि आता तुझ्या जीवनात गोडवा नाही तर कडूपणाच असणार आहे. तो तिच्याकडे रोखून पाहत तिच्या जवळ येत होता आणि ती घाबरून मागे मागे सरकायला लागली. ती भिंतीच्या जवळ आली. आता मागे सरकायला जागाच नव्हती. तिची पाठ भिंतीला टेकली. आपले हात तिच्या दोन्ही बाजूला भिंतीवर टेकवून त्याने तिला तिथे कैद केलं. ती आता रडायला लागली होती. शिवम राक्षसी हसू हसत तिच्याकडे पाहत होता. त्याने तिचे दोन्ही हात पकडले. त्याने त्याचे ओठ तिच्या ओठांजवळ आणले. तिच्या जीवाचा थरकाप उडाला. चेहरा अश्रूंनी भिजला होता. तिने आपला चेहरा एका बाजूला वळवला. शिवम सोडा, मला त्रास होतोय, ती कसंबसं बोलली. नव्या नवरीला लाज वाटते? तुला काय वाटलं? शिवम तुला स्पर्श करील? तोंड बघितलंस कधी स्वतःचं? तुझ्यासारख्या 36 मुली माझ्या मागे पुढे फिरत असतात. मी त्यांच्याकडे एकदा वळून पाहावं याची वाट पाहत असतात. तुला काय वाटलं मी मरत होतो तुझ्याबरोबर लग्न करण्यासाठी? तो कुत्सितपणे हसला. तू माझ्या लायकीची तरी आहेस का? मी तुझ्याशी हे लग्नाचं नाटक फक्त तुला धडा शिकवण्यासाठी केलं आहे. खरं तर तू फक्त माझ्यासाठी एक नोकर आहेस. मी माझ्या अपमानाचा बदला घेण्यासाठी हे केलं आहे. त्या दिवशी इतका राग आला होता ना मला तुझा. तू माझा जो अपमान केलास तो जिव्हारी लागला होता माझ्या. काय करू आणि काय नको असं झालं होतं मला, पण मी स्वतःला सावरलं.
पण तुला सहजासहजी सोडणंही शक्य नव्हतं. तुझं काय, तू आज ना उद्या लग्न करून हे सगळं विसरून आपल्या संसारात रमली असतीस. पण मला या अपमानाच्या जखमा घेऊनच जगावं लागलं असतं. तेव्हाच ठरवलं की तुला आपल्या आयुष्यात कधीच सुखी राहू नाही द्यायचं. यासाठी मी तुझ्या बहिणीच्या ठीक होण्याची वाट पाहिली. त्यानंतर रीतसर तुला मागणी घालण्यासाठी आईला पाठवलं. आता मी तुला या लग्नबंधनात कायमचं कैद केलं आहे. यातून तुझी कधीही सुटका होऊ शकत नाही. तुला हा अपमान आता जीवनभर सहन करावा लागेल. माझ्यासाठी तू एक नोकर आहेस आणि कायम नोकरच राहशील. तू कधीच माझी पत्नी नाही बनू शकणार, तो द्वेषाने म्हणाला. सुहानी खाली बघत काही न बोलता गुपचूप सगळं ऐकत होती. तिच्यासाठी हे सगळं खूप शॉकिंग होतं. कसं वाटलं तुला तुझं नवीन आयुष्य? मी कधीही विसरणार नाही की तू माझा सगळ्यांसमोर अपमान केला होतास. आता मी तुझा आयुष्यभर अपमान करील आणि तुझे कॉन्ट्रॅक्ट साईन केलं आहेस त्यानुसार तू कधीही या घरातून पळून जाऊ शकत नाही. माझ्या कोणत्याही कामाला नकार देऊ शकत नाही. अन्यथा त्याचे परिणाम तुझी आई आणि बहिणीला भोगावे लागतील. आणि हो, परत माझ्या परवानगीशिवाय माझ्या रूममध्ये जाण्याची हिंमत करू नकोस. तू एक नोकर आहेस, मालकीण बनण्याचा प्रयत्न करू नकोस. तो चिडून म्हणाला आणि आपल्या रूममध्ये निघून गेला. सुहानी स्तब्ध होऊन सगळं ऐकत होती. तिला अंदाज होता की शिवम हे लग्न फक्त बदला घेण्यासाठी करतोय. पण त्याचं राक्षसी रूप पाहून ती घाबरली होती. तिचं पूर्ण शरीर थरथर कापत होतं. डोकं सुन्न झालं होतं आणि यातून बाहेर पडण्याचा कोणताही मार्ग दिसत नव्हता. दुःखाने वेदनेने विवळत ती जमिनीवर कोसळली. आता सुहानी रडायला लागली. तिला विश्वास बसत नव्हता की तिच्या नशिबाने तिच्याबरोबर इतका वाईट खेळ मांडला होता. तिला आपल्या आईची आठवण येत होती. पण त्यावेळी तिला तिथे समजावणारं, तिच्या डोक्यावर प्रेमाने हात फिरवणारं कुणीच नव्हतं. तिचं काय चुकलं होतं? आपल्या बहिणीचा अपघात करणाऱ्या व्यक्तीवर तिने हात उगारला तर चूक त्याचीच होती. तरीही तो तिला अलगद आपल्या जाळ्यात फसवण्यात यशस्वी झाला होता. इकडे शिवम आपल्या रूममध्ये जाऊन शांतपणे झोपला. सुहानीला हर्ट करून त्याला खूप समाधान मिळालं होतं. इकडे सुहानी मात्र त्याच जागेवर बसलेली होती. रडून रडून डोळे कोरडे पडले होते. पण शेवटी तिने निश्चय केला की शिवम समोर इतका सहजासहजी हार मानायची नाही, कमजोर पडायचं नाही. होता होईल तितकं लढायचं. त्याला तिचे अश्रू पाहून समाधान वाटतं ना, मग हे समाधान त्याला द्यायचं नाही. त्याच्यासमोर कमजोर पडून अश्रू ढाळायचे नाही. तिने स्वतःशीच निश्चय केला. नंतर केव्हा तरी पहाटे तिचा डोळा लागला. दुसऱ्या दिवशी आईला जेव्हा समजलं की सुहानी गेस्ट रूममध्येच आहे तेव्हा त्यांना आश्चर्य वाटलं. त्यांनी दरवाजावर नॉक केलं. सुहानी अजूनही त्याच ठिकाणी फरशीवर बसल्या बसल्या झोपली होती. तिचं डोकं प्रचंड ठणकत होतं. तिने दरवाजा उघडला. आईंना तिथे पाहून तिला आपले अश्रू आवरले नाहीत. सुहानीची आणि त्या रूमची अवस्था पाहून आई चकित झाल्या. त्यांनी प्रेमाने सुहानीला शांत केलं. शांत झाल्यावर तिने आईला सगळं सांगितलं. ते ऐकून आईही शॉक झाली. आईने सुहानीला सांगितलं की त्या शिवमशी या विषयावर बोलतील. त्यांनी सुहानीला फ्रेश व्हायला सांगितलं व आपल्या रूममध्ये गेल्या. इकडे शिवम जिम वगैरे करून तयार झाला. त्याने नोकराकरवी सुहानीसाठी महागडे ड्रेस तिच्या रूममध्ये पाठवले व तिला तयार व्हायला सांगितलं. नोकर ते महागडे ड्रेस घेऊन गेस्ट रूमच्या दरवाजाबाहेर उभा राहिला. त्याने सुहानीला सांगितलं की शिवम सरांनी तिला यातला एक ड्रेस घालून तयार व्हायला सांगितलं आहे. पण तिने रागाने ते ड्रेस घालायला नकार दिला व त्याला परत पाठवलं. पण इतक्यात शिवम तिथे आला. त्याने नोकराला ते ड्रेस परत रूममध्ये ठेवायला लावले आणि सुहानीला लवकर तयार व्हायला सांगितलं. पण सुहानीने त्यालाही नकार दिला. आता चिडून त्याने तिच्या गळ्यातलं मंगळसूत्र हातात धरून तिला दाखवलं. हे मंगळसूत्र बघितलंस? हे माझ्या नावाचं आहे आणि हे मंगळसूत्र मला माझ्या पत्नीचे कपडे उतरवून कपडे चेंज करण्याचा अधिकार देते. जर तू 2 मिनिटात कपडे घेऊन फ्रेश व्हायला गेली नाहीस तर ते काम मी स्वतःच्या हाताने करील, तो तिला धमकावत म्हणाला. ते ऐकून घाबरून सुहानीने त्यातला लाईट ग्रीन कलरचा अनारकली घेतला आणि बाथरूममध्ये शिरली. शिवम तोपर्यंत नाश्ता करायला गेला. आई शिवमशी बोलायला बाहेर आल्या. त्यांनी या विषयावर बोलायला सुरुवात करताच त्याने त्यांना थांबवलं. त्यांना सांगितलं की हा त्याचा आणि त्याच्या पत्नीमधला प्रश्न आहे.
त्याने त्यांच्या हट्टासाठी लग्न तर केलं आहे, पण ते नातं कसं निभवायचं ते तो ठरवेल. त्या पुढं काही बोलणार तो सुहानी तयार होऊन बाहेर आली. आईने शिवमला विचारलं की ते कुठे चालले आहेत. त्याने आज मूळ परतनीसाठी सुहानीला आपल्या घरी घेऊन जायला हवं, पण त्याने त्या गोष्टीलाही नकार दिला. त्याच्या अशा वागण्याने आईलाही फार वाईट वाटत होतं. पण त्यांना आशा होती की सुहानी आपल्या प्रेमळ स्वभावाने शिवमचं मन परिवर्तन घडवून आणेल. शिवमने सुहानीला कारमध्ये बसायला लावलं. सुहानीलाही प्रश्न पडला होता की ते कुठे जात आहेत, पण शिवम अवतीभोवती असल्यावर ती खूप नर्वस होत होती. शिवमने तिला काहीही उत्तर दिलं नाही. आमच्या घरात नोकर प्रश्न विचारत नाहीत म्हणून तिला गप्प केलं. इकडे सुहानीची आई आणि बहीण खूप उत्साहाने सुहानी आणि शिवम आज मूळ परतनीसाठी घरी येणार आहेत म्हणून तयारी करत होत्या. त्या सकाळपासून सुहानीला फोन करत होत्या, पण तिचा फोन काही लागत नव्हता. इकडे कार ऑफिससमोर येऊन थांबली. शिवमने सुहानीला खाली उतरायला लावलं आणि स्वतःही खाली उतरला. सुहानीला कळत नव्हतं की शिवम तिला पहिल्याच दिवशी त्याच्या ऑफिसमध्ये का घेऊन आला आहे, पण शिवमला विचारूनही काही फायदा नव्हता, म्हणून ती गुपचूप त्याच्या मागे निघाली. रोहितही सुहानीला ऑफिसमध्ये पाहून चकित झाला. ऑफिसच्या मध्ये आल्यावर शिवमने आपल्या सगळ्या स्टाफला एकत्र जमा केलं व त्यांची सुहानीबरोबर ओळख करून दिली व ती सुहानी शिवम मेहरा म्हणजे त्याची पत्नी असल्याचं जाहीर केलं. क्रमशः कसा वाटला आजचा भाग? जर कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.